गाडी लोटांगण मंदिराच्या इको काढून टाका गाडी लोटांगण मंदिराच्या डोळ्यानं तुझे प्रेमी आलिंगन आनंदी भजन महावीर म्हणे ना गाडी लोटांगण मंदिराच्या डोळ्यानं पाहिलं रूप तुझे पांडुरंग करू गाडी लोटांगण मंदिर जेवणा डोळ्याला पाहिलं रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी भजन महावीर म्हणे ना गाडी लोटांगण मंदिर जेवणा डोळ्यानं पाहिलं रूप तुझे विठाला विठाला गाडी लोटांगण मंदिर जेवणा डोळ्याला पाहिलं रूप तुझे प्रसूत संगे किती सिंगिल तुमला स्वतः त्यांना परमेश्वर परमात्मा सोडले तो सत सगळे दुसरे शेत निवडलेला मंग कुणाच्या मंगाच्या शेवटच्या काळून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान कलश आहे वैराग्य विस्तार आहे नाम आणि शांती आहे खाम पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे कलश वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खाम आहे पहिलं वाक्य दुसरं वाक्य या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट जर कोणती असेल तर ती ज्ञान आहे तिसरं वाक्य या जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ जर कोणतं असेल तर ज्ञान आहे जगातले तुम्ही कोणत्याही तीर्थाला फिरा फक्त चमडं स्वच्छ कराल मग काशीला आंघोळ केली काय नळा खाली आंघोळ केली काय काशीला गेलात तुम्ही परत वाक्य नाही राही का काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागतं काशीवरून गावात येऊन मेला मोक्ष नाही तो काशीलाच मेला पाहिजे असा नियम आहे परत मी नाही का 9व्या अध्यायात एक तीर्थ आहे आणि 17व्या अध्यायात एक तीर्थ आहे 9व्या अध्यायातलं तीर्थ आहे का जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही ढाले जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते आतूनही पवित्र आणि बाहेरूनही पवित्र आणि 17व्या अध्यायात एक तीर्थ आहे सकल तीर्थाचे थोरे जे का माता पित्रे ज्याने आईबापांची सेवा केली त्याने तीर्थाला जायचं नाही आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने तीर्थाला जायचं नाही मग ऐकणार पुढे प्रश्न पडला कोणतं ज्ञान 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे आतलं ज्ञान बाहेरचं ज्ञान नाही पुस्तकातलं ज्ञान नाही एम ए एम फिल PhD एम ए एम फिल PhD DHM com LLB DED BEd junior KG senior KG higher KG lower KG ML DEd and BEd and art and commerce and science and FNS SONIum tech and BTech and degree diploma turner and fitter and welder and mechanical engineer and political engineer and MPSC UPSC NET and SET and pharmacy and ICT and agri degree diploma MBA and BL हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त वाक्य लिहून ठेवा पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल ऐकणाऱ्यांची शंका सुख आणि समाधान याच्यात फरक आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोल सुख आणि समाधान याच्यात फरक आहे उत्तर पैशाला मिळतं ते सुख आणि अंतःकरण शुद्धीनं आणि भजनानं मिळतं ते समाधान तुम्ही गादी कोटी रुपयाची घ्याल झोप झोप कुठून येईल येईल आवाज येते तिकडं झोपेच्या गोळ्या आहेत काहीला गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला
वाक्य लिहून ठेवा. या जगात पडल्या पडल्या जो ताबडतोब झोपतो तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. चला आता करेल लागला. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने देव व्हाल. तिसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. ज्ञानच देव आहे. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 99% लोक येडे 100 मध्ये. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव बहिरा नवरदेव. ते नवरदेव उडी हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली. येडाय का शान आहे? येडाच नाही. चौथा मजला काढला तरी वर गज काढित तू. तुला लाज वाटते का? तू टिकला पाहिजे ना वास्तुशांतीपर्यंत. बांधितच राहिला. वास्तुशांतीच्या आदल्या दिवशीच मिळाला. काय उपयोग त्याचा? वाक्य नाही का? गडी देखणार नाही पण गडी नाही. उपयोग काय? गडी देखणार नाही. कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. ऐका यादी. आता यादी ऐका यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचा सड फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. फायदे नाही. फायनल झाला. फायनल झाला. ज्ञानच देव आणि देवच ज्ञान. फायनल झाला. आता कीर्तनाला बोलत जायचं. आपल्या भामटेवानी बसायचं नाही. दरिद्रवानी बसायचं नाही. तोंड सोडून द्या. दाढीला हात लावा. यायचंच नाही. इथं येऊ ना असं बसवतो. इथं येऊ आणि तसंच मिळाला. मग हेच काय गॅरंटी आहे का? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसंच. याची काय गॅरंटी? शरीर दयाचे ठेवणे का धरशी अभिलाषा म्हणे. या जगातल्या सगळ्या गोष्टी जाणारच आहे. चिंता करायची काय गरज आहे? आपण येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि आपण ज्यांच्यासाठी कमावलं ते काय लय सुईचे नाही. एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. भामटेवाणी बसायचं नाही. भामटेवाणी ऐकायची ती सभा. सभेला सगळे भामटेच राहते. सभेला काय सभा म्हणजे काय माहितीये का महाराज? जुन्यांनी नव्यांना नाव ठुणे, नव्यांनी जुन्यांना नाव ठुणे. आणि येड्यानी 200 रुपये रोजाने ऐकले. वाजवा टाळ्या शिजवाना नाही. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही. आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. त्यात काय? त्यामुळे आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाहीलाही उत्तर आहे आणि हालाही उत्तर आहे. अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देता नाही आलं. महिन्यानं देईन. पुस्तकं उलटे पालटे करून देईन पण द्या ना. फायनल बोलत जा पटकनाला. ज्ञानच देव हा म्हणा नाही म्हणा. हा फायनल बरं का? ज्ञान देव. ज्ञान देव. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. ज्ञान देव. आता उत्तर थोडं पुढं सरकू आपण. ज्ञान देव. ज्ञानच देव. देवच ज्ञान. ज्ञान म्हणजे देव. देव म्हणजे ज्ञान. उलट फिरा. आता ते ज्ञानी होण्याचं भजन सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे. त्याच तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. बस ज्ञान ज्ञान देव. आता पुढे ऐका. ते ज्ञान बाहेरचं नको आहे, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव.
आणि ज्ञान हा पाया आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा आणि भक्ती नामदेवराया. पण एक वाक्य लिहून ठेवा, भजन करण्यासाठी जे लागतंय ते तुम्हाला देवाने दिलंय. भजन करायला जे लागतं ते तुम्ही देवाने दिलंय. पण हे सांभाळायला जे लागतंय ते तुम्ही कमवायचं आहे. हात लागतात टाळी वाजवायला, देऊन टाकले. कान लागतात कीर्तन ऐकायला, देऊन टाकले. पाय लागतात तीर्थाला जायला, देऊन टाकले. तोंड लागतंय चांगलं बोलायला, देऊन टाकलं. मेंदू लागतो चांगलं वागायला, देऊन टाकलंय. आणि हे जगायला जे तुम्ही लागतंय ते देवाने नाही राहायचं. तुम्ही काम बायको तुम्ही करायची. बायको होणे, बायको करणे, महिन्याला कर, वर्षाला कर, तो तुझा प्रश्न राहिला. बाळ किती होते, 1 ते 21 होते, हे तुझ्या मनावर. हे बंगला बांधणे, गाडी घेणे, बायको करणे, बाप होणे, हे तुमच्या मनावर आहे. हे देवाच्या हातात काही नाही, ते तुम्ही ठरवायचं. आता उलट ऐका, लिहून ठेवा. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचं आहे. आता उलट ऐका परत, देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. कण. आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा, देवाने जे काही दिलंय त्याचा कण सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही. आणि तुम्ही जे कमावलंय त्याच्यातला कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. काय डोकं आहे. बंगला इथंच, अजून एकही श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. लय मोठा बंगला आहे, पेटवा. किती कमवा, उत्तर बोलायचा, किती कमवा, घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा मला नाही म्हणा. हो, पैसे किती कमवा, कपडाला रुपयाच. आणि बंगला किती मोठा बांधा, जळायला महानगरपालिकेच्या पत्र्यातच. इस्टेट सांगा तुम्हाला टोटल माणसाची. 500 सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपंच, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 2 अगरबत्त्या. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. आहे ना, चिंता करायची नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालं, पटापटा बोला. हा म्हणा, नाही म्हणा. जे निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. हा म्हणा, नाही म्हणा. आहे फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. सांभाळणारा देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे आणि निर्माता देव आहे. फायनल. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. फायनल. तिसरं वाक्य, जन्माला आलेला जीव भगवंताचा अंश आहे, याचा अर्थ देव निर्माता आहे, आपण निमित्त आहोत. चौथं वाक्य, जीव ज्ञानी आहे, जीव अज्ञानी आहे, देव ज्ञानी आहे. मग आपण चिंता करायची नाही. आता एवढं ऐकून एखादा म्हणेल देव आहे का, अशा काही अवलाद येत. पेमेंट झालं मोकार, बुद्धी झाली कमी, परमिष्ट झालं ते जास्त पगारामुळं, डोकं बंद झालं, त्याने मेहुणीला बंगला बांधून दिला. मग मेहुणीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. पेमेंट झालं मोकार, बेजा झाला, मागून चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन. मग ही कोण शिवी. तिथंच बसा तिथंच. विषम ना करू. काय होतं ते, जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो. त्याला कीर्तनाचा करंट लागला, आता ऐकणाऱ्याला करंट लागला, मग मजा राहत नाही त्याच्यात. एकदा विषम झालं, तिथंच बसा. एवढाही सांगून एक वर्ग म्हणेल देव नाही. आता तुम्ही उत्तर द्यायचे, देव आहे किंवा नाही. शिकलेली मंडळी नीट आहे का. आता देव आहे किंवा नाही तुम्हाला उत्तर देणार. आतापर्यंत
तोपर्यंत रक्ताचे गट शोधले ए बी ओ. रक्ताच्या पिशी शोधल्या. व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस, तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. अन्न खाल्यामुळे रक्त तयार होतं. एवढा जर तुम्हाला ज्ञान आहे तर रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? क्वेश्चन मार्क. हा म्हणा नाही म्हणा. आजारी तुम्ही बोलत जायचं कीर्तनाला, आमटेवाणी बसायचं नाही. याचा अर्थ रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहेच, याचं नाव देव आहे. आणि तुम्हाला देव नको असेल, रक्त बनवून दाखव, देव कॅन्सर. देव नाही बनव रक्त, बरोळू नको काही नाही. दुसरं वाक्य, जमिनीत झाड लावलंय, मूळ कुठे जमीन झाडाचं? जमिनीत मूळ आहे. मुळाला पाणी घातलं का शेंडा हिरवा होतो. हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे? लावा डोकं. खाली घातलेलं पाणी वर पानं हिरवं करतंय, कोणती पाईपलाईन आहे? अरे हे ज्याला जमतं तो देव आहे. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कसं? किती दिवस शाळेत जाय पण किती दिवस शाळेत जाय, नारळात पाणी आलंच कसं? अरे त्याचं उत्तर त्याच्यातच आहे, देवाची करणी. तरी हे येणं म्हणते काल पण थोडी देव नाही. नारळात पाणी आलंच कसं? 3 वाक्य. 4थं वाक्य ऐका. हत्तीने जर कौट खालं, कौट हत्तीने जर कौट खालं तर ते कौट हत्ती सकाळी शेणामध्ये जसंच्या तसं टाकतो, पण त्याच्यातला मध गायब होतो. मग तू हत्तीनं खालाच कसा? जाय शाळेत. मग एखादा म्हणे शुसून घेतला, छिद्र दाखव. श्री करत आहे हो, 4था महिना लागला हो, चेक करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाता घालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे. पण बाळ जन्माला आलं, त्या बाळाला लागणारं दूध जगातलं आश्चर्य आहे का? उद्या बाळ जन्माला येणार आहे, पण आदल्या दिवशीच आईच्या स्तनात दूध तयार आहे, याला देव म्हणतात. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेन घडू शकतो. 90 मारल्यावर सुधारत नाही मला करू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. एक टाइम बाळ त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. अरे त्याच्या बापाला नाही पिऊ शकत का? का? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले. अरे याला कुणीतरी चालवतोय. चाले शरीर
हो अवलादी डांबरेव ना असं त्या बाई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलतो सुनो तुझं माझ्यावर भरोसा नाही का त्या बापाचंच नाही तर सोनूचं कसं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चेनवर वर शेतीला चेन नाही ना आमदार व्हायला नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे नाचता नाचता कळला देवाचा पितांबर चिंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचे कीर्तन अभंगाला सुरुवात आता एवढ्यावरून तू देव आहे किंवा नाही हा मला नाही तर नाही म्हणा आहे आता पुढचं वाक्य आता फायनल झालं देव आहे पुन्हा डोकं बरं एवढंही करून एखादा म्हणला मला शंका आहे तुझ्याशी डोकं लावाय आम्हाला वेळ नाही तुझ्या सासरवाडीत जाऊन विचार मूर्खांच्या नादी लागायला आम्हाला वेळ नाही एवढे 4 मुद्दे पटून तो म्हणे शंका आहे तुझ्या बापाला विचार आम्हाला नाही वेळ परत 3 शब्द ऐका आता जन्म मृत्यू आणि निसर्ग देवाच्या ताब्यात आहे जन्म मृत्यू निसर्ग देवाच्या ताब्यात आहे तुमचा जन्म कधी होणार देव ठरवणार कुठे होणार देव ठरवणार तुम्ही कसे मरणार देव ठरवणार ते देवाच्या ताब्यात आहे जन्म मृत्यू आणि निसर्ग देवाच्या ताब्यात आहे पण मधला जो काळ आहे तो आपल्या ताब्यात आहे बालपण आपल्या हातात आहे तरुणपण आपल्या हातात आहे म्हातारपण आपल्या हातात आहे पुन्हा त्याला 3 टप्पे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर बालपण अवलंबून आहे स्वतःच्या कर्तृत्वावर तरुणपण अवलंबून आहे आणि केलेल्या पुण्याईवर म्हातारपण अवलंबून आहे आई बापा जसे संस्कार करतील तशी मुलं लहानपणी वाढणार पोराने बापाच्या खिशातून 10 रुपये चोरल्याबरोबर पोरगा असं फटकावलं पाहिजे तर त्यानं परत पैशाला हात नाही लावला पाहिजे त्यानं पंप लुटल्या बाप म्हणला आपलंच आहे तुझ्या बापाच्या 2-4 ठोल दिल्या पाहिजे आणि पाया पडून सांगतो ज्या माणसाला मुलं बनवता आली नाही 3 शब्द नीट आहे का लोखंडाचं सोनं परिसानं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही आणि दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही प्रत्येक माणसाने आपल्या 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलाला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका पिढी सुंदर होईल सरळ बसायला आणाले बोरं पटकान इकडं बघा माझ्याकडं बैठे बैठे सावधान जोरात उत्तर द्यायचं घाबरायचं नाही या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जोरात सांगा टायगर आवाज कमी येतोय टायगर या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक आई बापाने घरात पैदा केली पाहिजे आता पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचं 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला बरोबर आहे त्याचा बाप नालायक आहे का पोरगा बाप खरे आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते आई मूर्ख आहे का पोरगी आई करेक्ट आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या वाट लागली
चिंता करायची नाही आणि ते चिंत्या सुरावे समाधान चिंत्या सुरावे अभंगाला कडवे आहे 2-2 आणि चिंता करायची नाही हा मुद्दा झालाय आणि या फायनलवर आलोय आपण देव आहेच पुन्हा डोकं लावायचं काही कारण नाही आणि तिसरा मुद्दा आज सुरू झाला आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायक वादक कोणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरू संत बाळूबाबा सार्वजनिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यक्रमाचे आयोजक संजय दांडगे सदाशिव सलगर राजेंद्र नाचकुंडे देवीदास वाघमोडे आबासाहेब सरळ रवींद्र पालवे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक कोणीजन मंडपवाले माई सिटीवाले सगळ्यांच्या वतीनं भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहेत आणि हा अभंग येड्याच्या सुद्धा पाठ आहे. घालील लोटांगण वंदीनं छरण पण एकही माणूस हा अभंग शुद्धिओ म्हणत नाही कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. खालील लोटांगण वंदीनं चरण दुसऱ्याच्या चपला डोळ्यांना पाहिणं